हॅलो. पुन्हा एकदा करूया सगळ्यांचं सहर्ष स्वागत. विद्युत पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे समालोचन हे थोडंसं थांबलं होतं. आता मॅच आपण पाहिली तर आयोजक संघ गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर टीम टॉस जिंकून निवडलेली त्यांनी आपण पाहिले तर गोलंदाजी किरण भुजड, बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिला. पहिल्या 4 मध्ये आतापर्यंत 2 धावा आल्यात ऋतेश आणि आदेश. शॉर्ट ऑफ दी लेन चेंडू यावेळेला मोठा धमाका करण्याच्या तयारीमध्ये ऋतेश 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 पाहतोय चेंडूला स्वान करत असताना चेंडूला पाय ठेवलाय बाउंड्री लाईनच्या पार आणि हा ऋतेश नावाचा दर्जा दर्शवलाय. षटकार साधावा. शॉर्ट ऑफ दी लेन चेंडू मिळाला. अक्षरशः पिक केलं त्या चेंडूला व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये कन्वर्ट करत असताना सिक्सर ठोकलाय ऋतेशनं. हो, डबल माइंड मध्ये झाला ऋतेश कडे असणार आहे कारण की या संघाचा पॉवर हाऊस खेळाडू म्हणून आपण ऋतेशला पाहिलाय. गावदेवी स्पोर्ट्स षष्टीकरपाडा टीमला आपण पाहिलं याच मैदानावर गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर या टीमला आपण बघितलं तर मागचा इतिहास त्यांचा थोडासा खासा राहिला नाहीये, परंतु आज तो इतिहास पूर्णपणे पलटून बदलून मात्र आज नवीन इतिहास रचण्याच्या तयारीमध्ये या मैदानावर नक्कीच स्वतःच्या आयोजनामध्ये आपल्याला खेळताना जर पाहायला मिळतील. महेंद्र जाधव ज्याला आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2, दुसरा महत्त्वपूर्ण षटकाचा स्पेल. हा स्पेल आपण पाहिला तर कशा प्रकारे हाताळला जाईल कारण इथे आदेश या खेळाडूकडे स्ट्राईक आहे पण ऋतेशकडे स्ट्राईक जेव्हा जेव्हा येईल ना तेव्हा तेव्हा तो नजारा अगदी पाहण्यासारखा आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. ओव्हर पिच चेंडू लेफ्ट केलाय आदेशने, चेंडूला मात्र हवेत स्वान केलाय. फिल्डर आहेत मात्र विशाल होते तिथे. झेल मात्र त्यांच्या माध्यमातून ड्रॉप झालाय. अगदी हवेच्या लाटांवर नक्कीच चेंडू पुढे पुढे येत होता परंतु तो अंदाजा लगावणं मात्र व्यवस्थित मात्र झाला नव्हता परंतु आपण पाहिलं झेल ड्रॉप झालाय. धाव मात्र मिळाली. एक टीम 2 मात्र मिळवल्या गेल्या. बॅटची कडा ऋतेश सागर समाप्त. एकच घेतली ना, तेच बोललो एक घेतलेली, एकच धाव घेतलेली होती कारण की नक्कीच आमच्या स्कोररच्या माध्यमातून आम्हाला नक्की थोडंसं माहिती जी मिळाली होती ती आम्ही सुधारली आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर आहे 9. अगदी चर्चा करायची झाली आहे तर आता या मॅच मध्ये एक मोठी विकेट मिळवून दिली गेली ऋतेश कारण की या पहिल्या बॉलवर आदेशाला आपण पाहिलं होतं की सिंगल त्याने कंप्लीट केली होती. महेंद्रने मोठी सफलता मिळवून दिली कारण की बिग नेम मोठा खेळाडू ज्याचा आपण उल्लेख करतोय या टीमसाठी तो म्हणजे ऋतेश बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये आता येत असताना पाहायला मिळतोय आणखीन एक चांगला तेच तर्रार नक्कीच फलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू भावेश. डेफिनेटली भावेश यांचा जर क्रिकेट जर आपण पाहिला तर ज्या पटलावर आपण पाहिलं त्यांचा बोलबाला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये वाढत चाललाय कारण की त्यांच्या माध्यमातून खेळलं जाणारे क्रिकेट आपण पाहिलं तर अगदी लेदर क्रिकेट हे देखील ते चांगल्या प्रकारे खेळत आहेत आणि त्याचा फायदा टेनिस क्रिकेटच्या पटलावर त्यांना मिळतोय. व्यवस्थित पाहणी केले परंतु कमजोर फटका राकेश पुढे सरसावले होते. बॅकअप केला जाईल त्यांना मात्र आपण पाहिला तत्पूर्वी आपण पाहिला 2 धावा इथे मिळतील अगदी पाहिला पण तर 2 धाव्याने टीमच्या टोटल मध्ये वाढ होत असताना भावेशने संघासाठी आपल्या 2 धाव्याने ओपन केलं 51 परंतु ज्याप्रमाणे टीमच्या टोटल मध्ये 11 9 चेंडूचा खेळ झाला 11. स्टॅमिंग शॉट विकेट मिळू शकते आणि हो मिळालंय. किरण भुजड मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये होते. व्यवस्थित निरीक्षण केलंय. झेलला मात्र पाहिलं गेलं आपल्या हातामध्ये कलेक्ट केलं गेलं. विकेट डाऊन होत असताना पाहायला मिळालं. महत्वाचा दुसरा अगदी आपण पाहू शकतोय आता गावदेवी स्पोर्ट्स षष्टीकरपाडा टीम थोडीशी फसत असताना देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे.
स्वर्गीय रतनभाऊ पाटील चषक आपण पाहिला तर महाराष्ट्रातली नंबर 1 ची सर्वात मोठी माड्याची मोठी स्पर्धा जे देखील आपण पाहतोय अगदी. आणि ज्या स्पर्धेचा उल्लेख करायचा झाला तर सध्या तरी एक कडा आणि बडा मुकाबला आपल्याला जो पाहायला मिळतोय. गोरसाई ब संघ अगेन्स्ट बामण डोंगरी. टेनिस क्रिकेट पटलावरचे आपण बघितला दोन बलाढ्य टीम्स एकमेकांच्या लढत देत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये या लढतीकडे लक्ष केंद्रित करूया. देवेंद्र ठाकरे आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत, परंतु ज्याप्रमाणे आतापर्यंत जर खेळ डोळ्यांच्या समोर अगदी आपण पाहिला ना 11 धावा फलकावर आहेत. महेंद्रचं आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये बोलबाला राहिलाय. हो या वेळेला पाहिलाय फलंदाज होतोय बाद. आणखीन एक विकेट डाऊन होत असताना पाहायला मिळाले. आता कुठेतरी मॅच फसली आहे, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं की या मॅचमध्ये जितक्या धावा आपण प्रथम बॅटिंग करत असताना ना जास्त जास्त फलकावर लगावण्याचा प्रयत्न जो मनामध्ये होता तो प्रयत्न मात्र आता पाहिलं फक्त प्रयत्नच राहील की काय हे चित्र डोळ्याच्या समोर येताना पाहायला मिळाले. कारण की या ओव्हरमध्ये महेंद्रची जी गोलंदाजी पाहायला मिळाली 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये आणि आपण पाहिला फक्त 3 धावा त्याने या खर्च केल्यात. त्यामुळेच एक गावदेवी स्पोर्ट्स षष्टीगरबारा टीम थांबलेली पाहायला मिळते 11 या धावसंख्येवर. 11 आहेत, परंतु 6 चेंडूचा खेळ आणखीन शिल्लक आहे. आता प्रवीणच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. प्रवीण परेड ज्याला आपण पाहिलं बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक आपण पाहिले तर 3 महत्त्वपूर्ण हा स्पॅल असेल. कारण की ह्या स्पॅलला मात्र आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने फेकण्याचा प्रयत्न प्रवीणचा देखील होताना पाहायला मिळेल. प्रवीण आपण बघितला तर एक रेग्युलरली गोलंदाज या टीमचा सातत्याने या गोलंदाजाला मी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये षटक फेकताना पाहिलं गेले, परंतु आता काहीतरी आपण पाहू शकतो की त्याने रोल मात्र बदलला गेला आपल्या संघासाठी. कारण की डेट ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. समोर आता बॅटर असतील जे नव्याने दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं दशरथ, परंतु ते थोडे लांब असतील कारण की शेवटच्या बॉलवर आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद झाला. त्यांना नॉन स्ट्राईककडे उभं राहावं लागणार आहे. स्ट्राईक कोणाला असेल तर डेफिनेटली पण पाहणार आदेश याना. जे ओपनिंगचे खेळाडू आहेत आतापर्यंत त्यांचा क्रिकेट तितका खास राहिला नाही आहे, परंतु त्यांना इथे चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. सरळ खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक धावेसाठी पळत आहेत, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? ललित पुढे सरसावले 2 मिळाले, तिसऱ्या धावेसाठी पळतील का? परंतु नाहीये. विचार होता मनामध्ये बदलावा लागला, कारण की या वेळेला जर विकेट दिली तर मग आणखीन कठीण परिस्थिती निर्माण होईल. आणि त्यामुळे असं पण पाहिलं की फक्त आणि फक्त 2च धावसंख्येवर समाधानी राहावं लागतंय. ओव्हर पिच होता, ड्राईव्ह केलं जात आहे. अगदी सिंगल मात्र मिळेल. आत्ता पहिला पण तर सिंगल नाही, टीमची टोटल थोडी पुढे सरकली गेली. अगदी 14 धावा फलकावर. विकेट गमावले गेले 3. षटक शेवटचे दशरथ त्यांना मात्र मिळेल स्ट्राईक. एक कमालीचे खेळाडू आहेत दशरथ, परंतु कमाल करतील का, धमाल करतील का, आपल्या संघाला मालामाल करतील का? वेगवान चेंडू पाहायला मिळाला. ब्लॉक हॉल अपस्टंपच्या बाहेर ब्लॉक हॉलची लाईन आहे आणि या लाईनच्या समोर आपण बघितलं की कितीही चांगला फलंदाज असो तो चांगला फलंदाज मात्र आपल्याला कमी पडत असताना देखील पाहायला मिळाला आहे. आणि अगदी ते चित्र डोळ्याच्या समोर येताना पाहायला मिळालं. थोडासा हाफ वॉली होता, टायमिंग पाहायला मिळतोय. अजित पाहायला मिळतात चेंडूला फील्ड करतात, निरीक्षण करतात, इथे फील्ड केलंय अगदी आपण पाहता व्यवस्थितरित्या. तत्पूर्वी आपण पाहिलं तर धाव मात्र इथे मिळवली आहे. मॅच मध्ये आपण बघितलं तर ज्याप्रमाणे धावा हव्या आहेत त्या कितक्या मिळत नाहीयेत, ज्या अपेक्षित धावा आहेत त्या आलेल्या नाहीत. 15 धाव फलकावर. वेगवान चेंडू हा देखील पाहायला मिळाला. पूर्णपणे लाईन आणि लेंथ मिस केली आहे. बॅटर आपण पाहिलं तर आदेशनं जो ओपनिंगला आलेला पाहायला मिळतोय. आता या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. 15 धाव फक्त आणि फक्त 15. भरपूर कमी धाव फलकावर दिसून आल्यात. हा देखील चेंडू आपण पाहिला तर धावच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होत असताना पाहायला मिळालाय. धाव फलकावर आपण पाहिला तर 15. जवळजवळ 5च्या सरासरीने आलेला धावा. जिंकण्यासाठी 16 धावांचं लक्ष असेल. 16 धावा आपण पाहिल्या तर मग तितक्या आपण पाहिलं तर कठीण जाणार नाहीयेत गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर या टीमला.
आणि नक्कीच आपण बघितलं तर मग गोलंदाजीचं विश्लेषण करूया. किरणचं 8 धावांचा षटक, एक षटकार मात्र जवळजवळ ऋतेशने त्या षटकामध्ये ठोकला होता, परंतु त्यानंतर ऋतेश दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या बॉलवर परतला गेला. पण त्यानंतर मग 2 धावा, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट, नंतर 2, त्यानंतर 1, त्यानंतर 0-1-0-0. म्हणजेच आपण काय तर आता जवळजवळ हा सिंगल डिजिटमध्ये झालेला स्कोर, म्हणजे त्यामुळेच आपण पाहिलं प्रत्येक ओव्हरमध्ये सिंगल डिजिटने आलेला स्कोर जास्त जास्त मोठा झाला नाही आहे, तर फक्त आणि फक्त 15-16 करायचे असतील आता जिंकण्यासाठी, आणि त्या कशा केल्या जातील चेस ते देखील पाहणार आहोत. पण एक छोटासा ब्रेक. चला करूया सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहिलं तर 16 धावांचं लक्ष, सामना जिंकण्यासाठी दहशत बॉलिंग ट्रॅकवर असलेला प्रवीण अँड ललित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. विश्लेषण करायचं झालं तर जबरदस्त बॉलिंगचा नजर आपल्याला जर पाहायला मिळाला. प्रवीण सामना करेल दशरथ या खेळाडूचा, पाहावं लागेल. 16 धावांचं लक्ष, छोटं आव्हान आहे. प्रवीण परेडने मात्र आपण पाहिलं या बल्ला दणक्यात केलेली सुरुवात, हा आला धमाका, आणि नक्कीच आपण पाहिलं तर षटकार 6 धावा. समोर चेंडूच्या हाताने केली तर प्रवीण नाही सोडणार, आणि ते चित्र आपल्याला दर्शवलं गेलं. बघा 16चं टार्गेट होतं, आणि नक्कीच आता पाहिलं तर पहिल्या बॉलवर आलेल्या 6, आता फक्त 10 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा उडवलाय, मात्र पाहावं लागेल. चेंडू हवेत आहे, फिल्डर लांब राहिले, चेंडूला पकडण्याचा प्रयत्न एका बाउन्सने कलेक्ट केलाय. धावा मात्र 2 मिळालेत. विश्लेषण करायचं झालं तर जवळजवळ झेल भरपूर निर्माण होता, परंतु फिल्डर व्यवस्थित आपण पाहिलं तर झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीये, कारण की ऊर्जा दिसत नाहीये. पॉवरफुल टॉस होता व्यवस्थित, मात्र आपण पाहिलं बॅटमध्ये मिडल बॅट केला नाहीये, कन्वर्ट करता आला नाही हा शॉट. एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा लवकर खेळला गेला, धीमा गतीने आलेला चेंडू आपल्याला जर पाहायला मिळाला.
अगदी आपण बघितलं तर जवळ चर्चा करायची झाली आहे. तर प्रवीणचं पण पाहिलं तर खेळ चांगला राहिलाय. पुन्हा एकदा आपण पाहिला समोरचा चेंडू होता ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. फिल्डर आहेत तिथे मिस्टर आदेश चेंडूला अगदी आपण पाहिलं तर जोपर्यंत उचलला जाईल तत्पूर्वी मात्र आपण पाहिली एक धाव मात्र रोटेट केली जाईल. स्ट्राईक टीमच्या टोटलमध्ये 9 पाहिला पण तर चेंडू फेकून झालेले पाहायला मिळालेत. इथून 4 म्हणजे 2 आहेत. ललित आता सामना करतील आणि जिंकण्यासाठी जे लक्ष्य आहे ना 16चं ते मात्र कंप्लीट केलं जाईल का? कारण की पहिल्या षटकामध्येच 6 चेंडूमध्ये ते टार्गेट कंप्लीट केलं जाईल का? कारण की 7 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. ललितचा फटका पाहायला मिळालाय. लॉंग ऑनला फिल्डर होते तिथे कलेक्ट केला जाईल कॅच. फलंदाज होईल मात्र बाद. महत्वपूर्ण आपण पाहिला पहिला धक्का लागतोय गावदेवी स्पोर्ट्स तर टीमला परतावं लागेल ललितला डग आउट च्या दिशेने. 7 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन मिस्टर अजय एजे. अगदी आपण पाहिले तर या नावाने उल्लेख केला जातोय अजय यांचा. सध्या तरी आपण पाहिले तर मग स्थिती मजबूत आहे. षटक क्रमांक 1 आतापर्यंत 9 धावा आल्यात. 7 धावा हव्या आहेत आणखी इथून जिंकण्यासाठी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. टोनवर लागलेला चेंडू झेल मात्र पकडला जातो. दुसरा विकेट डाऊन होताना पाहायला मिळाला. अजयजी देखील बॅक टू बॅक धक्का गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर टीमला. बघा 16 धावा होत्या परंतु ज्याप्रमाणे हे 2 विकेट आपण पाहिले तर थोडेसे लवकर अर्ली विकेट गमावले गेले आणि त्यामुळेच आपण पाहिलं की कदाचित येणाऱ्या 7 धावा तितक्या मात्र कठीण जाणार नाहीयेत. कारण की जवळजवळ मी तर म्हणेन की 25+ जरी टोटल इथे असता तर मग गुड फाईट करता आली असते. परंतु त्या अनुषंगाने बॅटिंग झाली नाहीये. बॅटिंगमध्ये दमखम होता परंतु दर्शवली नाहीये. त्याचा फायदा मात्र मोठा इथे मिळताना पाहायला मिळाला. विशाल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील आता 7 धावा हव्यात जिंकण्यासाठी. राहिलेले चेंडू शिल्लक असतील 12. बघा इथे म्हणजे 7-12चा उतारा इथे देखील निर्माण दिसताना पाहायला मिळतो आपल्याला. बॉलिंग ट्रॅकवर आता पाहूया आपण तर कोणते गोलंदाज यूज केले जातील. मिस्टर भावेश शेळका यांना आपण पाहणार आहोत. महत्वपूर्ण दुसरा स्पेलमध्ये पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर एक मोठा धमाका प्रवीणनं केला होता. परंतु त्या धमाक्यानंतर आपण पाहिलं तर डबल धमाका मात्र तसं त्याने केला. कारण की 2 सलग विकेट डाऊन देखील गेले शेवटच्या 2 चेंडूवर. सात धाव्यांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. प्रवीण परेड स्ट्राईक एंडकडे. शॉर्टपिच चेंडू उडवला जाईल. मॅच मात्र आपण पाहिलं चित्र पूर्णपणे पलटून टाकलंय. आता 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. अगदी आपण पाहिला तर भरपूर हाफ वाला चेंडू होता. अशा प्रकारचे चेंडू जर तुम्ही एखाद्या चांगल्या फलंदाजाला देणार आणि त्याही अर्ध्या क्रीजवर तर कुठे सोडणार होता. आणि हा तर आवडता चेंडू होता मिस्टर प्रवीणचा. आणि त्याला मात्र आपण पाहिलं व्यवस्थित मात्र बॅटमध्ये कन्वर्ट करत असताना बाउंड्रीच्या पलीकडे नेण्याचं कार्य त्याने व्यवस्थितरित्या केलं. 1 धावेची गरज आता सामना जिंकण्यासाठी. स्कोर इज लेवल. आणखी एक चांगला फटका प्रवीणच्या बॅट मधून सरळ सीमारेखा पार. विनिंग शॉट चौकार आलाय. सामना मात्र जिंकला जातोय.
अगदी आपण पाहिला गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्र टीमच्या माध्यमातून अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्र टीम अँड गावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीकर पाडा टीमने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचे करते आम्ही मनापासून आभार व्यक्त. मॅडम ते मॅचच्या पुरस्काराकडे आपण देखील वळणार आहोत. महेंद्र जाधव ठरलेत या मॅचचे हिरो, कारण की 3 विकेट 3 धावा देत मात्र त्यांनी जी कामगिरी जी गोलंदाजी मात्र आपण पाहिली तर दमदार केली आहे आणि त्याच दमदार गोलंदाजीच्या जोरावर ठरले आहेत या मॅचचे हिरो. महेंद्र जाधव हे बाहुबली, महेंद्र दी बाहुबली असं म्हणायला काही हरकत नाहीये. मॅन ऑफ द मॅच.